श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढले अंतरे प्रेम सुख कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐशियाची भेटी जी हरी धरेला मनी दिले संसाराशे पाणी शेवेला निवडलेला भंग विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अनेक प्रकरणापैकी विशेषत्वानं संत जीवनाचं चिंतन ज्या प्रकरणात केलेले ते संत परनावाचं प्रकरण आणि त्या संत पर प्रकरणातला फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा हा अभंग आहे. विठ्ठल
पडे जाशी ऐसे याची भेटी, जिही हरी हरीला मनी दिली संसाराशी पाणी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याबरोबर तुम्ही आम्ही सर्वजण पंचक्रोशीतील भाविक मंडळी, भजनी मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु गुरुभक्त असणारे वैकुंठवासी श्री सोपान काका महाराज इसतकर यांच्या या पवित्र अशा समाधी मंदिरात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहीत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेनं श्री गुरु मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं, श्री गुरु मारुती महाराजांच्या आशीर्वादानं, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून या गादीचे मालक आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू निवृत्तीनाथ महाराज इसतकर यांच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून चालू असलेली ही भक्ती साधना, या भक्ती साधनेला निमित्त मात्र श्री गुरु काकासाहेबांच्या पुण्यतिथीचे श्रावण शुद्ध चतुर्थी, श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गुरुवर्य काकांनी इहलोकाची यात्रा संपवली, स्थूल देहाचा त्याग केला. येत्या श्रावण शुद्ध चतुर्थीला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पत्रिकेवर उल्लेख केलेला आहे की स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भक्तीचे आचार्य म्हणायला हरकत नाही. भक्तीचे आचार्य नारदाला म्हणतात. भक्तिसूत्र लिहिलं नारदाला. हरी भजनी धवळिले जग, सुखविला लाग कळी काळाचा. हरी भजनानं श्री गुरु मारुती महाराजांनी हा भाग ढवळून काढला. गुरुजी शब्द कोणता आहे? ढवळून काढला. मारुती महाराजांना भाग ढवळला. पण आता शोकांतिका अशी, आमच्यासारख्या मूर्खाईनं ढवळला. काय काय सुधारायले ना? हो, नाही तर बस माये जगन्नाथ. श्री गुरु मोतीराम महाराज आदी करून मारुती महाराजांच्या पावलावर पाऊल काका साहेबांचा भाग ढवळला आणि त्याची ही पावती आज गावोगावी काका साहेबांच्या पुण्यतिथीचे उत्सव चालू आहेत. आता चतुर्थीला आमच्या आदरणीय भगवान महाराजांचे गावी कार्यक्रम आहेच. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आपण सोहळा करूयात नवल नाही, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. उभय लोकी कीर्ती सोहळा मान. उभय लोकी कीर्ती सोहळा मान. संपदा त्यागाने शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. वस्तुस्थितीने या अभंगावर चिंतन काकांच्या पुण्यतिथीला करा. ते योगी होते, ते संन्यासी होते. पांढऱ्या कपड्यातले ते संन्यासी. संन्यासी भगव्याच कपड्यातला असतो असं नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य सर्व पांढऱ्या कपड्यातले. आदरणीय ठाकूरबांची परंपरा. काही संत संसारात असून विरक्त आहेत, पण
काका हे गृहस्थी जरी नसले तरी पांढऱ्या कपड्यात ते संन्यास. भगवत पुत्र आहे. भगवत कोणी म्हणून महाराज भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. पण महाराजांना म्हणावं तेथे अनुभवाचा काय पंथ. पण या संतांचा परमार्थ अनुभवाचा होता. मी दुपारी 12 वाजता आलो. एसटी ना आलो कारण आता वयामानाने एसटी फुकट आहे मला. विनोदाचा भाग सोडा. महाराजांचं माझं फार जवळचं नातं म्हणून मी लवकर आलो. बाकीच्या गावात कीर्तन असलं तर टायमावर जात असतो पण इथं दुपारीच गाथा भजनाचा आनंद आहे. त्यानंतर गप्पा गोष्टी होतात. सर्वांच्या भेटीचा योग आहे. आणि आल्यानंतर थोडं मी काकांचं चरित्र मला वाचायला मिळालं. मला आनंद झाला थोडं. ते आता आनंद आहे ओवीबद्ध काकांचं चरित्र होईल. छान वाटलं. अनुभवाचा परमार्थ मोतीराम महाराजांची संगत. महाराज गेल्यानंतर श्री गुरु मारुती महाराजांची संगत आणि संतवाङ्मयाच्या दृष्टिकोनातून गुरु शिष्य पण सिद्धी जावं लागतं. शिष्याला गुरु पण सिद्धी न्यावं लागतात. बरेच शिष्य गुरु पण सिद्धीला नेत नाही. गुरु थकलेला असतो देवबापा आणि शिष्य म्हणतोय आता आमच्या गुरुला तेवढं काही जमणं कोणा पोते धरून हाणवत नाही. गुरु शिष्य पण अनुभवाचा परमार्थ. आणि श्रावण शुद्ध चतुर्थीला त्यांनी दिघा ठेवला. येत्या चतुर्थीला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आदरणीय महाराजांची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. कमाल आहे. वय लहान आहे पण एवढ्या गावचे नेम करतात. महाराजांना मी फोनवर बोललो होतो. महाराजांनी सांगितलं काकाचे हनुमान जयंतीला किती नेम 14 नेम. आणि या वयात तेवढे नेम करायचे कधी 14 कधी 10. नाही म्हणलं तर 3-4 कीर्तन तर दररोज. आता आम्ही कीर्तनासाठी मरायचो कोणी कीर्तन देईन हे जाईन. लोक तारखी घेतल्याशिवाय राहत. काकांचा आशीर्वाद आहे. या मंडळीला पुण्याई मोतीराम महाराजांची मारुती महाराजांची काकांची आणि तीच परंपरा आदरणीय महाराज चालवतात. भगवान करो. काकांच्या चरणी प्रार्थना आहे की आता मात्र गादीवर जरी महाराज असले तर जे काकाला प्रेम समाजानं दिलं तेच प्रेम समाजानं नाथबाबाला दिलं पाहिजे. आणि नाथबाबाला जे दिलेलं प्रेम आहे तीच काकाची पूजा आहे. आता काका स्थूल देहानं आपल्यात नाही पण काका कोणात बघायचे नाथबाबात बघायचे. त्या गादीत बघायची आणि तीच काकाची पूजा आहे. शुद्धाचार्य आहे संताचे पूजन. असो काकांच्या जीवनावर बोलण्याकरिताच मी हा संतबळ प्रकरणातला अभंग निवडला. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज विशेषत्वानं संत जीवनाचं चिंतन करतात. मानवी जीवनात संत जीवन हे इतकं महत्वाचं आहे. मानवी जीवनाला संत जीवनाचा जर स्पर्श झाला नाही तर मानवी जीवनाची किती कर्तव्यता अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती मानवी जीवनात कालत्रयी होणे शक्य नाही. मोक्षाच्या प्राप्ती करता मानवी जीवनात संत जीवन हे अतिशय महत्वाचे. तर संत जीवन मानवी जीवनात आढळलं नाही, संत जीवन मानवी जीवनात आलं नाही, मानवी जीवन हे धन्यतेला प्राप्त होणे शक्य नाही. कृतकृत्यतेला ते जीवन प्राप्त होणार नाही. मानवी जीवन धन्यतेला प्राप्त करायचं असेल तर शेवटचा पर्याय संत जीवनाचा स्पर्श मानवी जीवनात झालाच पाहिजे. किती महत्वाचं आहे.
देवापेक्षा संत जीवन मानवी जीवनात महत्वाचं आहे. तसा तुकाराम महाराजांनी निर्देशच केलेला आहे. करिता देवार्चन तेवढे आपण भाग्यवान नाही. आपल्या घरी आला तर जवायची देव यायचा, पण इकून तिकून जर आला, मागून जर संत आले तर महाराजांनी निर्णय देऊन टाकला, देव सारावी परती संत पूजावी. ते संत आल्याबरोबर खाली या संताशी आसनी पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. मानवी जीवनात देवापेक्षा संत जीवन महत्वाचे, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. संताची निंदा, देवाची पूजा. मोठ्या प्रेमाने गोष्ट सांगत असतो, मोठ्या मोठ्या लोकांना पण देव पाय कळत नाही. दासोपंत नावाचे मोठे साधू होते. दासोपंत आळवडीचे स्वामी नाही ना, अंबाजोगाईचे. दत्तात्रयाचा साक्षात्कार कोणाला? अंबाजोगाईकर दासोपंताला साक्षात्कार कोणाचा? दत्तात्रयाचा. दत्तात्रय म्हणजे आपले वागदऱ्याचे महाराज. दत्तात्रय भगवंताचा. दररोज नित्याची संगत. एक दिवस पैठण गावात सप्त्याची बैठक झाली आणि बैठकीत प्रश्न उपस्थित झाला की यंदा नेमक कोणाची घ्यायची. बैठकीत सप्त्याची बैठक, गावची जत्रा, कारभारी सत्रा म्हणले की दांडल दांडल म्हातारी झेंड. एखादा महाराज घेता येतो, एखादा सुटले जातो. काही माणसं म्हणले यंदा प्रवचन ठेवायचे. प्रवचन अंबाजोगाईच्या दासोपंत महाराजाचे घ्यायचे. तर त्या टायमाला महाराज लोक कमी. काय जुन्या काळात महाराज लोक कमीच नाही. हे तिघ सोडले तर कोण होतं जुन्या काळात या भागात? अगोदर असतील, पण रात्रभर कीर्तन करायला बी तिघांनाच करायचे. आता आता दगड उचलला की महाराज ढेकळा खाली कोण म्हणलं भजन्या. आता कमी नाही ना कशाची. आता महाराज खूप आहे, त्या टायमाला कमी. नाथ महाराजाला पुढाकार दिला, म्हणजे जा नेम घ्या, नाथाचं जीवन शांत. नाथ महाराज आले. सोपदार भलदार दासोपंताच्या दारात उभे दत्तात्रयाची पूजा चालू. कथाभाग सर्वांना माहित आहे.
दारात आलेला सोबदारांनी अडवलं, अधिकार ओळखला नाही. नाथ महाराज म्हणतात मला दासोपंताची भेट घ्यायची. पूजा चालू आहे, मला जाऊन सांगा पैठणचे एकनाथ आले. एका चोपदारानं जाऊन सांगितलं, म्हणे स्वामी कोणीतरी पैठणचे एकनाथ आले, तुमची भेट घ्यायची म्हणतात, हात सोडू का? स्वामीनं आदेश दिला, त्या एकनाथाला म्हणावं दत्तात्रयाची पूजा चालू आहे, दारातच बसा. ते एकनाथ महाराज होते, दारातच बसले भास्करराव. आता एखाद्याला जाय म्हणून तारीख घ्यायला, महाराजांना बसू म्हणून त्याला दारात. ते म्हणतो त्याचा बाप कोण म्हणत तिसरा. थोडं नेमात माग उभं झालं तर मग आता कस काय घेतला नेहरू, कस काय आला नाही? अरे घेतला तर तो बरा होता, आता त्याचं तू काय रे, तू येऊन मरण का काय? लोक समजून घेत आणि नियम घेतलाच कसा, पण टायमात महाराज येत कसा? त्या टायमाला घेतलं तर वाटते बरं होतं ना. नियमाच्या दिवशी बिघडलं त्याला ते काय करी. नाथ महाराज बसले, पूजा होऊ दिली. दासोपंत स्वामी आले, दासोपंताचं दर्शन घेतलं नाथानं. काय तिथे नेम असत तो नेम घेतला. नाथ महाराज पैठण गावी परत आले. पण महाराजाची कमतरता असल्यामुळे 7 दिवस नाथाचेच कीर्तन. दासोपंताच्या नेमाचा जो दिवस होता, उद्या प्रवचन म्हणताना दासोपंत स्वामी पैठण गावात आजच आहे. त्या टायमाला नाथाचं कीर्तन रंगात आलं. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता नाथाच्या कीर्तनात रंग भरला. आणि दासोपंत स्वामी मागून आले आणि समाजाला तुडवतच आले. नाथाच्या पाया पडायला वाकले. सोबदारांना अशी काठी घातली पाठीत. कोणाच्या आहेत का जागे का लागली भाजी? दासोपंताच्या पाठीत काय घातली? 4 जण. काठी हाणायचा लाग, हिम्मत, अधिकार आहे बरं का. सोबदार सामान्य नाही, कीर्तनकारापेक्षा श्रेष्ठ सोबदार आहे. सोबदाराचा अधिकार तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात बघा. एक काठी उभी केली तर लाख काळ तरी शांत बसतो. पण आजकाल सोबदाराला कोणी मोजच नाही. सोबदाराचं काम फक्त एकच, एवढी नाही घ्यायचं पण मला नाचायचं. ते नाचलं नाही तर तुम्ही गावकरी बघले बरत नाही. ते नाचते, सोबदारा नाचायचं. जो सोबदार नाचला नाचायचं. काठी घातली सोबदारानं स्वामीच्या पाय, खाऊन घातली असत पाठी म्हणून. कीर्तनाचा नियम काय? कीर्तन एकदा सुरू झालं, कोणीच कीर्तनकाराला स्पर्श करायचा नाही. खूप नियम आहे तुझी. नियम जर सांगत बसा, लोक जातील उठून बसशील एकदाच बोलत. पण आता नियम काही जास्त सांगता येत नाही. कधी या, कुठे बसा, शिथिलता जाईल. पण आजही तुम्ही फडकऱ्यात बघा, ते नियमानच राहत. काठी घातली, सोबदाराची काठी दोन्ही हाताने टाकली कणून. काय म्हणले असं पाठ स्वामीची काय नाही. पण वरी बघितलं तर चौकदार कोण निघाला? दत्त चौकदारी करीत असे, दत्त चौकदारी करीत असे, दत्त चौकदारी करीत असे, दत्त चौकदारी करीत
जे स्वामीच्या दत्तात्रयाची पूजा करायची ते दत्तात्रय नाथाच्या कीर्तनात चोपदार होते. नाथाचा अधिकार तेव्हा स्वामीला कळाला. त्या टायमाला नाथाच्या चरणावर स्वामी साष्टांग प्रणिपात करू लागले. संत जीवन हे ओळखता आलं पाहिजे. देवाकडे जाण्याची गरज नाही. देव जरी आपल्या दारात आला तरी स्वीकार करण्याची गरज नाही. फक्त संत जीवनाचा स्वीकार आणि संत जीवनानं आपला स्वीकार करावा म्हणजे आपलं कामच आहे. संत ओळखता आले पाहिजे. संत वेशाचा नसावा, संत लक्षणाचा. काय काय वेशाचा नसावा, संत कशाचा? लक्षणाचा. जो क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू, तिन्ही पद बघायचे मग संत ओळखायचे. पण आपण हे ओळखत नाही, हे सोडून दुसरं सर्व पाहतो. माई, मुद्रा, तलावा जाणार म्हणजे महाराज हे गड्या एकदा गावात आणावंच लागतं. नको रे तुझ्या नादी नको लागलो. तू लक्षण बघ, विचार सागर वाच. सर्व शास्त्राचा अध्ययन झालेला आहे का? ब्रह्म भावावर आरूढ आहे का? आणि समाजाविषयी त्याला तळमळ आहे का? हे लक्षण बघ. मी तर विनोदाने सांगत असतो, माझा अधिकार नाही देऊ बाप्पा, कशातही चुकाव, पण महाराज ओळखण्यात चुकूच नाही. कशातही चुकाव. बायको करण्यात चुकले तर चूक भरून काढता येईल. मला नाही पण सांगतो पाटील, बायको करण्यात चुकले तरी चूक भरून काढता येते. काय करता येते? आता संग्राम बापू समजा बायको केली, ती कुत्रीसारखी बस बस धावायची, चूक झाली, मग काय करावं? हा काय करावं? दिलीपराव नमुना चांगला आहे, दुसरी करावं. हा मग काढली की चूक भरून दुसरी करावं. लेकरू नाही झालं काय? लेकरूच झालं नाही, चूक आहे, पण भरून काढता येते. दत्तक घेता येतं, भरून काढ. पण महाराज ओळखण्यात चुकले, श्रीगुरु ओळखण्यात चुकले, असे हजारो जन्म जातील, पुन्हा ती वेळ यायची. म्हणून लक्षणानं ओळखा, कोणाच्याही पाया पडू नका, बाह्य वेशाला बोलू नका. बाह्य वेश महत्वाचा आहे. आंतरंग होण्यासाठी बाह्यरंग असावा, पण नुसत्या बाह्य रंगावर बोलायचं नाही. संत लक्षणाचे असावे. त्या लक्षणाच्या संतानं का आपला काय एकदा स्वीकार केला, मग मात्र तिथून पुढे आपला उद्धार होण्यास काही हरकत. ते संत आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की तोच ब्रह्म आहे असा उपदेश करून अहम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ करतात. हे सांगायचं काम फक्त लक्षणाचे संत करतात, बाकीचे करत नाही. सध्या लक्षणाचे कमी झाले, बाकीच्या तर एवढा होत आलाय. रामकृष्ण हरी डब्यान बिड्या घरी, पोटासाठी संत झाले कधीच बहुत. लक्षणाचे थोडे, त्या लक्षणाच्या संताची भेट मानवी जीवनात झाली पाहिजे. ती भेट चंद्रामृत सुखे शिववीर, असता जाता रवीधरवीर, बाह्या हेळा सागर तरवीर, परी त्या साधूची भेटी न होई गा. ऐशी कैशी आणि भेटती ते साधू. हे साधू म्हणजे लक्षणाचे साधू. बाकीचे साधू भेटतात, तेच घरी येतात. लक्षणाचे साधू तुमच्या घरी येत नाही. भावार्थ रामायण गुरुजी
वशिष्ठानं दशरथाला सांगितलं शृंग आणायला. म्हणजे कशाने शृंग घरी येईल? ते म्हणजे ते काय घरी येत, त्याच्याजवळ फोन, ते नेमध्ये ते कीर्तन करीत, ते रामायण करीत, ते बाहेर येत नाही. लक्षणाचे संत, त्या संताला तुमच्यावर काही गरज? महाराज मी ही मंडळी माझ्या डोळ्यानं बघितली नाही. हो, तसं तुकाराम महाराजांनी म्हणावं का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप त्यांचे. तसं आम्ही म्हणावं आमच्या डोळ्याचं पाप असं की ही मंडळी आमच्या डोळ्यानं बघता आली नाही. अरे तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्ही मारुती महाराज, काका मोतीराम महाराज ही मंडळी तुम्ही बघितली. लक्षणाचे का सांगा? मारुती महाराजांचा नेम किती पैसा होता? मारुती महाराजांचा नेम जेवण्यावर होता का पैशावर? जेवण्यावर. गाव जेव घालायचं काय घ्यायचं? आता एवढाही मोठा महाराज असो, महाराज खूप आहे, तुम्ही ते म्हणा महाराज आम्ही गाव जीव घालतो, तुम्ही गावात या. ते म्हणते तुमचं गाव गेलं चुलीत. पण मला इतके द्या तर मी येतो. माणसं जीव घाला उपाशी मारा. लक्षण आहेत का हे? तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही बोलता तुमचा काय उजेड आहे? आमचा उजेड बऱ्याचशा मंडळीला माहिती, परंतु या मंडळीचे हेच लक्षण होते. पैशाला स्पर्श केला, किती रुपये होते मला माहित नाही, पण पैसे पंडित असल्यामुळं बंडीचा त्याग करणारा महात्मा या जगात दुसरा होणार. बंडीचा त्याग आणि त्या माणसाला वैराग्य मूर्ती म्हणावं. काय त्यांच्या बंडीच्या खिशात किती रुपये होते? 5 रुपयासाठी देव बाबा बंडीचा त्याग आहे. तिथंच पदवी लागती वैराग्य मूर्ती. गाडीत बसून वैराग्य मूर्ती शोभत लागायले का तुम्हाला? लोक म्हणाय वैराग्य मूर्ती चप्पल घाली ना मी पायात चप्पल घालन. मंदिराचा संकल्प केला, जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत चप्पल घालायची. समाधान राजकारण आणलं, मी करून झटकून निघालो. पण आता ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार. हे लक्षण साधूच नाही. चप्पल मसळे घालतो म्हणून मला तुमच्या गावात मसळे चप्पल घालती का? तुमच्या गावात म्हैस चप्पल घालती का? मग म्हशीला चप्पल नाही, महाराजाला चप्पल नाही, मग म्हैस संत झाली. हे बाह्य रंग आहे. जास्त या लक्षणाकडे पाहून महाराज ठरवायचा नाही. तुकाराम महाराजांचं जे वैराग्य, तुकाराम महाराजांचा प्रति अवतार जे मोतीराम महाराज, त्यागनावतरी निर्विषय वासना कार्य कारणा पुरता विधी, ते संत लक्षणाची. मग हे भेटण्यासाठी महाराजांनी एक संकल्पना केली. त्या संकल्पनेचं नाव आहे पुण्य. पण सांगा आज महाराजांनी प्रश्न उपस्थित केला, बाबा रे या संताची भेट होण्यासाठी
लक्षणाच्या संतांची भेट कधी होईल? संकल्पना पुण्याची. त्या पुण्याविषयी महाराजांनी मला तरी वाटते प्रश्न केला असावा. कोण हा शब्द आहे ना, एक तर प्रश्न आहे. हवामान खात्याचा अंदाज पंजाब डक हुबळी धामणगाव म्हणजे कीर्तनकाराचा अभंगावर काय असतोय? अंदाजच असतो. ज्या महाराजांना अभंग लिहिला त्या अभंगाचा अर्थ कोणाला माहित असतो? अभंग लिहिणार आहे. बरेच कीर्तनकाराचा आपला सगळ्याचा काय असतो त्या अभंगावर अंदाज. एखादा म्हणतो ना, मी म्हणतो असं जर एखादं म्हणलं तर त्याला म्हणून हावराव आपला अभंगावर अंदाज असतो. कोण? महाराजांनी प्रश्न केला, सांगा या संतांची भेट कोणत्या पुण्यान होईल? भजनी मंडळी बारकाई नाही का? पुण्याविषयी तुम्हाला प्रमाण सर्व पाठ आहे. मला तरी वाटतं कोणत्याच प्रमाणात कोण पुण्य, किती पुण्य, कोणत्याच पुण्याची गणित नाही. प्रमाण तुम्हाला पाठ आहे पण गणती कोणत्याच प्रमाणात. गणित जर असतं तर कोण शब्द नसतं. कोण पुण्य यांचा, कोण पुण्य कोणा गाठी, कोणाच्या पदरात कोणतं पुण्य आहे, किती पुण्य आहे, त्याचं गणित नाही. म्हणून या शब्दाचं प्रयोजन. तुम्ही बघा, प्रमाण तर सर्वांना पाठ आहे. किळकिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. पण पुण्य साचायला किती पडावं लागतंय? तिळ किती? 2 पोते का 4 पोते? गणित आहे का या प्रमाणात? अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाहिती पाठोवाटी तै होय भेटी. बर, मग आता निष्काम पुण्य लागतं, पण किती लागतं? पुढचं पद आहे अनंत पुण्य. अनंत म्हणजे किती? मोजमाप. पुढचा शब्द काय? अनंत पुण्य. पुढं कोट्यान कोटी. मग एखादा महाभाग म्हणून 1 कोटी पुण्य झालं तर काका भेटतील. पण पुढचा शब्द आहे कोट्यान. कोण पुण्य? पुण्य फळले बहुता दिसा. किती दिवसाला पुण्य फळलं आहे का याच्यात गणित? 1 वर्षानं आमचं पुण्य फळाला आलं, भाग्य उदयाला आलं, आम्ही संतांच्या सन्मुख गेलो नाही. कोणत्याच प्रमाणात गणित नाही. इतकी होई नाथ भागवतातली नथुराम महाराजांना हमेशा म्हणायची, निष्कामता निज दृष्टी. निष्काम पुण्याच्या बळानं. पण ते निष्काम पुण्य किती पाहिजे? आणि असं कोणाच्या पदरात निष्काम पुण्य किती? कोणते? ज्यांना अशा संतांची भेट होईल. गणित महत्वाचं. प्रत्येक गोष्टीला गणित आहे हो. प्रत्येक गोष्टीला गणित. तुमच्या शिक्षकी व्यवहारात गणितच आहे. जागा भरायची गणित असते. कॉलेजवर जागा भरायची त्याचं काय असतं? इतके भरायचे. नंतर मास्टर पाहिजे. भरणं होत नसतील तर भावराव गणित असते. इंद्र व्हायचंय, ज्ञानोबाईनं गणित सांगितलंय. का शतैक जन्मा ब्रह्मदेवच जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा
100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे, ब्रह्मकर्म करायचं, नंतर काय व्हायचं? ब्रह्मदेव व्हायचं. म्हणजे का? 100 जन्म हे गणित. शतमक संपत्ती. मग 100 यज्ञाची पुण्य सामुग्री तुमच्या पदराला असायची, तेव्हा स्वर्गाचा राजा. 100 हा आकडा आहे. सांगा, संत भेटीला 100चा आकडा आहे का 200चा आकडा आहे का 1000चा आकडा आहे? कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशी याची भेटी. अशा लक्षणाच्या साधूची भेट कोणत्या पुण्याने होईल? महाराज आज प्रश्न विचार. महाराज, या संताची भेट तुम्ही म्हणता पुण्याशिवाय होत नाही, खरे. अशा संताची नेमके ते संत कसे? त्या संताचं लक्षण दुसऱ्याच्या. जी हरी हरी नामनी महाराजांनी त्या लक्षणाचा विचार केलेला आहे. अशा संताची भेट नेमक्या कशा संताची? 2 लक्षण सांगितले. जे हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. ज्यांनी हरी मनात धरलेलं आहे आणि ज्यांनी संसाराला पाणी दिलेले, या 2 लक्षणाचे जे संत भेटतील ना, पूर्ण पुण्य होना गाठी. माझं पहिलं लक्षण आहे हरी मनात धरणं, दुसरे संसाराला पाणी देणं. दोन्ही लक्षण सोपे, बोलायला सोपे, पण करणी करता जी हरी. ज्यांनी हरी मनात धरला, हरी कुठं धरण्याचा विषय गाव. हरीचं स्वरूप तर व्यापक आहे. काय त्या ब्रह्माच्या ठिकाणी उपाधी नाही, ते ब्रह्मनिर्गुण आहे, मग ते धरता येते का? बरं, सगुण हरी धरावा लागतो का? सगुण जरी झाला तरी धरतात कोणाला? का धरायचं? अनेक प्रश्नच आहेत. धरतात कोणाला? बरं, इकडं गंगाखेड भागात स्वतः कोण म्हणलं महाराजाला? महाराजाला धरतात ना. काय नखरे केलं पण मग आता धरायचं नाही तर काय मोकळं सोडतात. धरतात कोणाला? धरून कुठं ठेवतात? हे बघा, तुम्ही असे गच बसू नका माझ्या मातीला द्यासाठी. धरून कुठे ठेवते कोणाला? मालकीच्या पाडा पुढं जेल.
धरण्याची आवश्यकता नव्हती, म्हणजे चोर जर धरले नाही तेव्हा पळून जात, पळून जाऊ नये म्हणून कुठे साईडला चोरा धरून कुठे ठेवा लागते. हे काय साधं सोडतंय का? हा पुराण केशव नाम्याचा चोराचा चोर आहे. अहो नामदेव महाराजाला जेव्हा थोडा अहंकार झाला, माझ्या हाताला देव नैवेद्य खातो, आणि आळंदीच्या सभेत नामदेव राहायला खर्च ठरवलं. नामदेव महाराज देवाला म्हणले, देवा मी कच्चा का पक्का? देव म्हणले तू कच्चा आहे. आता तर आडत फिरत खातो माय हातात, पितो माय हातात, मला कच्च म्हणायला? म्हणजे नामदेव तू कच्चा आहे, पक्का कधी होईल? मला पकडून दाखव. आंब्याची कथा माहिती, मला पकडून दाखव, मला धरून दाखव, तुला फक्त समज. देव म्हणे नाम्या जातो मी पळवणी, गाडपा गुंडोनी मज लागी. मी पळून जातो आणि आईशे म्हणून देवे खात निशे कास. शेला कमरेला राज घातली, नाम्या मी आता पळून चाललो बर का, धरून दाखव. सावता माळ्याच्या हृदयात देव लपले. नामदेव महाराजाला ते धरता आले, रडत आले. देवकरी प्रगट व्हायचे नाही, गुप्त व्हायचे. आपल्या गळ्यातल्या फुलाचे फुलं होते हाराचे, ते तोडून टाकायचे, गुप्त व्हायचे, प्रगट व्हायचे, आणि त्या खुणा सर्व आरंगावात संपल्या होत्या. नामदेव महाराज रडत आले. सावता महाराजांना बघितलं असतं, बाबा तुम्ही जाळे निघाले, महाराज रडायले. सावता महाराज नामदेव महाराजाला वडील होती 12 वर्ष. किती वर्षानं? 12 वर्षाला सावता महाराज वडील होते. सावता महाराजांचा अधिकार मोठा. कालच महाराजांचा समाधी सोहळा झाला. सावता महाराज म्हणतात, सावता म्हणे नाम्या कारे रडतोशी, काय झाले तुझशी सांग मज. काय झालं रडायला? नामदेव महाराज म्हणते, देव पळून आला, तो देव मला सापडत नाही. पुढची कथा तुम्हाला माहित असेल. देव लपला, नामदेव महाराजांना दशा ओढून काढल्या. देवाचा पळून जाण्याचा स्वभाव हे मला सांगायचं. त्यानं सांगितलं, वरी योगियाची मानसी. योग्याला दुर्लभ, पण योग्याच्या ध्यानात जरी असतो तिथून पण मी काय जातो, पळून जातो. पण धरावाला धरला. देव ते बळे धरिला, जे हरी धरिला, धरिला पंढरीचा चोर. याही लोकांनी तो हरी मनात धरला, संसाराला पाणी दिलं. हरी अगोदर मनात धरायचं का आधी संसाराला पाणी द्यायचं? कसं करायचं? तुम्ही म्हणसाल प्रसाद तुला काय करायचं का करगड्या, आमचं डोकं
काही त्रास देता येत. पहिले भाविक लोकांना गेले, आता हे अति भाविक झाले, हे काय म्हणतील सांगता येत. एकाला विचारलं लोकांनी मागच्या वर्षी पेपर आलंच नाही आता मला, म्हणून मला खालच्या बोलला वारे पैसे तू घ्यायला जाण बटरीन लावायला. इथं काय माझी सेवा निष्कामच असते. माने पाचारिता नवे आरानू आयशे ती लोक प्रीतीसाठी कोणी ते घरा आमच्या कशाला काय ज्याचा त्याला देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरी ओवळ्या उत्तरी. नाही तर आमचं काय रक्ताचं नातं आहे, जातीवाद बघितला का एका जातीचे का काय. परंतु परमार्थिक सत्तेतून देवासाठी झाली ते माझे सोयरे सज्जन सांगा तुई. जो ऋणानुबंधन तुकाराम महाराजांचा काकाचा होता तोच ऋणानुबंधन नाथ बाबाचा आणि आमचा आहे. भगवान गुरु शेवटच्या श्वासापर्यंत टिकावा आणि त्यात निष्कामता असली. त्यांचाही काही माझ्याकडून स्वार्थ नाही, माझाही त्यांच्याकडून काही स्वार्थ नाही. तू त्या प्रेमाबद्दल इथपर्यंत यायचे. कशावरून बोलू, खालच्या समाजाला जास्त परेशान करता येत नाही. मग अगोदर संसाराला पाणी द्यायचं का हरी मनात धरायचा, यांची कोणती क्रिया करायची, ह्या गोष्टी युगपत होतात. तुम्ही उत्तर देऊ नका. या गोष्टी कशा होतात, युगपत होतच असतात. हरी मनात धरला संसाराला पाणी गेलं आणि संसाराला आता पाणी दिलं की मग हरी मनात. संसाराला पाणी दिल्याशिवाय हरी मनात येत नाही. आली तर हरीची माय येईल. संसाराला पाणी दिल्याशिवाय हरी ध्यानात येईल. हरी मनात धरायचा, संसाराला पाणी द्यायचं. शाळेतला मास्तर मारतो, शरीर थरथर कापायलंय म्हणून येऊन बापाच्या पाया पडायचं. बाबा मी ढोर लागतो, काही करा पण मी शाळेत जाणार नाही. रस्त्यात मोतीराम महाराजांची भेट, मारोतराव महाराजांची भेट, अखंड ब्रह्मचर्य जीवन ज्यांनी पाळलं ते आदरणीय काकासाहेब. दूध कधी खाल्लं नाही, तूप कधी खाल्लं नाही. ते थोडं चरित्र वाचलं, माझे डोळे भरून आले. दूध तूप खाल्लं नाही, साधी भाजी भाकर मारुतीच्या पारावर बसून खायची. सांगा कोणी बायको दिली नसती का त्या बातम्या. इसाचा भोसले घराणा, भोसले म्हणजे साधे काही इसाची माये जगन्नाथ. भोसले साधे काही इसाची, मला पण साधे कोण दिली नसती का बायको. आमच्या नथुराम महाराजांची पहिली बायको मी. समाज मागा लागला बायको करा नथुरामजी. महाराजांना कीर्तनात म्हणावं, अरे मी पहिली फुकली तवा साधू झालो. मी फुकली बायको तवा काय झालो. म्हणजे महाराज आहे ना, महाराज मी फुका असं पण म्हणायचं नाही. बायकोला अग्निडाग दिला आणि रंगनाथ गुरुजीचे पाय धरले. ते महाराज बाबा पदावले. संसाराला पाणीच दिलं का नाही. अखंड ब्रह्मचर्य जीवन पाळलं. ब्रह्मचर्य अखंड पाळणं इतकं सोपं नाही, कसोटी. आतापर्यंत आता माझं वय 25 आहे. कोण पण 25 आहे. आतापर्यंत पाय वापरात पडला नाही. कलियुगाचे दादा ऐकावे इथून पुढं कलियुगाच्या वाड्यात काय सांग. आपण देवाला प्रार्थना करावी. आता आळूभारा हे नारायणा दया सिंधूपणा साच करी. माझे मज पळू येते अवगुण काय करू मन अनावर. आता आळूभारा हे नारायणा दया सिंधूपणा साच करी.
विकार आहेत, इंद्रिय आहेत, इंद्रियाची धाव विकाराकडे जातेच. ब्रह्मचर्य पाळणं सोपं नाही. ब्रह्मचारी लावून डबल फिल्टर होत असत त्याच्यापेक्षा गृहस्थी जीवन तुम्हाला वेदानं शास्त्रानं लग्न करायला अनुमती त्याच्यासाठीच दिली. वेद शास्त्राला हात वर केले तो संसार महाराज त्याची काही नकार कुठं नाही. त्या महाराजांना लग्न करू नये असा कुठं नकार नाही. मला आमचे गुरुवारी बरेच मंडळी म्हणतात प्रसाद बुवा साध्या घराण्यातली साधी मुलगी पाहून भाऊराव कारण महाराज ही मंडळी आता टिकली नाही. ब्रह्मचर्य कडक होत पण आता ती गोष्ट शक्य नाही. का खबर या विषय चाळे कोणी संकरू घडेल पुढे या लागी वेदे चोखडे वर्णाश्रम पाडे धर्म केले नाही तर नव्हे त्याची कैसे झालेले खेळिया नाही तेच दिसू लागले रे. आजादवादाच्या दृष्टिकोनातून जग नावाचा पदार्थच नव्हता. हे एवढं निर्माण झालं कशासाठी? हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अटकर धनगर वंजारी माळी कुंभी या जाती पडल्या कशासाठी? त्याच्यासाठीच पडल्या. सुखे करावा संसार न संडावी दोन्ही वा दया क्षमा घर शोधली तैतील. काकासाहेबाच्या जीवनात दिले संसाराशी पाणी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच वाकडा पाय पडू दिला नाही. त्याला म्हणायचं संसाराला पाणी देणं. आपण पाणी देतो ना, आपण पाणी देतो हेच नाही असं नाही पण कशाला? उसाला घराला काय देतो आपण? पाणी देतो. पण त्या संतांनी संसाराला पाणी दिलं. मारुती महाराजांसारख्या संतांनी संसार असून मुला बाळाकडे पण लक्ष दिलं नाही. त्यालाच काय म्हणायचं? दिले संसाराशी पाणी. गुरुनं संसारात राहून पाणी दिलं आणि शिष्यानं संसाराला 10 हात लांब ठेवून काय दिलं? पाणी दिलं. पण दोघाचा परमार्थ तोला मोलाचा झाला. आज दोन्ही नाव काय झाले? आज राम. ही पद्धत मागचीच आहे. तुम्ही घोरोबा काकाचा दृष्टांत बघा. किती बायका होत्या काकाला? पहिल्या बायकोचं नाव संती होतं. मी तिथंच होतो मला सगळं माहित आहे. पहिल्या बायकोचं नाव संती गेपू होता. कथा सगळ्यांना माहित आहे. काकाची बायको म्हणजे काका मी पाणी भरून येते लेकराकडे ध्यान ठेवा. लोकधनीना दी लागली समाधी भजनाची समाधी लागली. आसवायचा कोठे आठवायची नाही. लेकरू कधी तुडवलं माहीतच नाही. ती बाई भजनी गायनी गुरु Thank you.
तर बाळ पायानं तोडवलं, तोडवूनच नाही. बाईनं बघितलं, टाहो फोडला. यशवंत दोन भाषेत बोलू लागले, काका सळो त्या काळे मेल्याचं भजन करता, त्याच्या नादाला लागून एक पोरग मारलं. शिव्या देऊ लागली विठ्ठलाला. काका होते कुंभाराकडे काठी असते, चाक फिरवायची. काठी घेतली, काका संतीच्या माग, संते देवाला शिव्या देते, थांब. एका काठीतच जीव घेतो. संती पुढं, काका माग, काकाच्या माग गाव. गाव कशाला? मजा पाय, याच्यातही मजा येते. आपल्या घरी पेटव म्हणून वाहन म्हणजे कुंभाराचा बायकोला मारतो. ती महाराजाची बायको, महाराजांची का साधी होती का? ती म्हणे हे मला मारल्याशिवाय राहत नाही. कारण शिव्या कोणाला देते ना? विठ्ठलाला. विठ्ठल काकाचा प्राण, हे मारल्याशिवाय राहत नाही. हे काय आपल्या महाराजांचं होतं का काय? आमच्या घर घ्या, बायको किती बोलायली, हो साडी घ्यायची ना. त्याला म्हणतोय बायको कुत्रीसारखी धावली राजा, तू साडी घ्या. ते म्हणजे ती बोलती पण तिच्या पोटात मळ नाही. महाराज किती बोलती पण तिच्या पोटात काठीचा जीव घेतो. संती पळायला लागली. तिला माहित होतं आज मी मरणार. तिच्या ध्यानात आलं, माग फिरली म्हणे, काका खबरदार, विठोबाची तुम्हाला आने माझ्या अंगाला हात लावला. पूर्ण प्रकरण आमच्या शेंद्रे करायला पाठ. आता आपल्याला वेळ कमी आहे. हरिपाठात आहे, तुम्ही मस्त आभार म्हणले. विठोबाची आन म्हणल्यावर महाराज काकाची काठी हातातून पडली. महिला मंडळ हे फक्त ऐकून ठेवा, घरी गेल्यावर अशा नादात पडू नका. तुमचे नवऱ्याची व्हायची भांडणं, नवऱ्यानुसार काठी. तुम्ही म्हणा मालक तुम्हाला विठोबाची आण आहे, माझ्या अंगाला हात लावू नका. ठेव आधी तुमचा भुगा करी, मगच काठी टाकत. कसा टाकायचा ते झालं. ते आमच्या काळात झालं का? अंगाला स्पर्श करायचा नाही, संसार नाही, संतती नाही. रडू लागली म्हणजे काका मी रागाच्या भरात बोलले, संतती नाही. गोरिया म्हणे तिज प्रती, पश्चिमे सुगवेल गवस्ती. हे संते, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगेल, पण हा गोरा तुझ्या अंगाला हात लावायचा. संतीनं दुसरं टिप्पण लावलं. काय? लहानी बहीण रामी होती. म्हणजे रामी सोबत लग्न करता का? ते म्हणजे जमतंय. काय म्हणते? जमत. ओरडलेलं दुसरं लग्न काय लय थाटामाटात नसते. 10-15 न्यायचे ना आपलं. काकानं नेली. रामीनं काकाच्या गळ्यात माळ टाकली. त्यात म्हातारं बोललं. म्हातारं म्हणलं, काका जसं संतीला वागवता तसंच रामीला वागवण. कमी जास्त झालं तर तुम्हाला विठोबाची आण. काका म्हणजे कोण्या पंख्याला फाशी घेऊन मिळाली. पहिली लहान लागली. आता गोरिया ते म्हणती ते अवसरी, कन्या आमच्या तुमच्या पदरी. यांचा सांभाळ संसारी बरोबरी करावा. मामाजीने तेव्हा घातली आण, दोघीचे पालन समान करा. दोघीनं उद्धटपणा केला, हात अंगावर घेतले, हातच तोडून टाकले. वैराग्याचा मेरू गोरा तो पुकारे, वैराग्याचा मेरू, वैराग्याचा मेरू दिले संसाराशी पाणी. म्हणजे भगवान महाराज मारुती महाराजांचं चरित्र सुंदर सांगतात. बायकोनं निरोप पाठवला, तुम्ही घरी आले तर बरे, नाही तर मी काय नाही जीव सोडून दे. महाराजांना म्हणा तू आज नको जाऊ, उद्या जाय. उद्या मोतीराम महाराज आहे. काय तयारी असेल त्यांच्या परमार्थाची. बायकोला म्हणणं सोपं आहे का? तू आज नको जाऊ, उद्या जाय.
दिले संसाराशी पाणी, वेळ कमी सरळ चिंतन करून थांब. असे संत भेटले. कोण हा भाग्याचा. आता एकदम शेवट संयोजक मंडळी चाल देतील तीच चाल, सर्व वैदिक मंडळीची मात. कोण हा भाग्याचा, ऐशी याशी बोले वाचा. लक्षणाचे संत ज्यांनी हरी मनात धरला, संसाराला पाणी दिलं, हे संत जर आपल्याला बोलले, असा कोण भाग्यवान आहे ज्याला हे लोक बोलले असतील. काय काकाचं भाग्य मोतीराम महाराज बोलले, मारुती महाराज बोलले, काकाचं भाग्य. आणि तुमच्या सर्वांचं भाग्य तुम्हाला कोण बोलले. काका. काका तर सर्वच गावात जात होते. म्हणजे पुढे वाचलं मी, मला बरं वाटलं. त्या गावाचं नाव काय, कातकरवाडी. भाग्यवान. कोण हा भाग्याचा. भाग्य मनाला संत बोलतात म्हणजे ते काय काय असतं, दुसरं बोलणं नाही. किती झालं काय काय भाव आहे सांगायला, ते बोलणं सिद्धांताच. संत बोलण्यासाठी महाराज भाग्य लागते. सामान्य लोक आपल्याला बोलतात, संत बोलायला भाग्य. सामान्यतः काय बोलतील सांगता येत. गाडी असल्यामुळे टायमावर जातो, जिथं जिथं लवकर जाण्याचा प्रसंग येतो का. काही काही गावात लवकर जा, मग माणसं म्हणतात महाराज मग आता तुम्ही कोण्या गावचे. आपण म्हणून जिंतूर. जिंतूर म्हणल्यावर त्याला मेळ लागत नाही की नेमकं कोण आहे. जिंतूर मला मेळ लागत नाही नेमकं कोण आहे, कोण्या जातीचे. आपण इकडून तिकडून गाव सांगावं, त्या गावामध्ये मेळ लागते की हे आहे. बरोबर. मग कधी उरकायचं, कधी हे बोलणं योग्य. हा बोलायचं काय महाराज, थोडं आम्हाला दृष्टीसृष्टीवाद समजत नाही, थोडा सांगा बरं समजून. महाराज परिणामवाद नेमका काय असतो, आजादवादाचं चिंतन काय, सत्ख्याती म्हणजे काय, असं हे तुम्ही हे विचारायचं. कधी करायचं लग्न हे भाग्यवानाचे लक्षण नाही, हे पापच हे असं बोललं. भाग्य. कोण हा भाग्याचा. मुख होत ब्राह्मणाचं पोरग मुख होतं, त्याचं नाव अस्तामल. शंकराचार्य त्याला बोलायला आले. काय त्याचं भाग्य. कोण शंकराचार्य. शंकर्या नाही, शंकराचार्य. दारात भिक्षा मागितली, भिक्षा नाही. माईच्या डोळ्यात पाणी बघितलं. का रडते आई. अरे महाराज आम्ही ब्राह्मण आहेत, 8 वर्षाचं पोरग आहे, गायत्री मंत्र येत नाही, बोलता येत नाही. शंकराचार्य म्हणले आई 5च मिनिटं वेळ आहे, मी त्याला लवकर जाऊन बोलू का. आहो ते मुक आहे म्हणले, मी बोलू का. शंकराचार्य मुक्याला बोलायला. कस्त्वं शिशु कश्यपुतो शिगंता किं नाम ते त्वं कुत आगतोषि एतं न योक्तं वद चार्वकत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोषि. यातलं काही शंकराचार्य म्हणले, बाळा तू कोण आहे. कस्त्वं शिशु कश्यपुतो शिगंता. कुठं जायचंय. ते मुक होतं, भाग्यवान ठरलं, मुकच बोलायला लागलं. काय म्हणलं. नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपम्. त्वं शिशु. तू कोण आहे. नाहं मनुष्यो. मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, गृहस्थी नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही. कस्त्वं शिशु चिदानंद रूपम शिवम. याचंच मी ट्रान्सलेशन तुकाराम महाराजांनी केलेले आहे की मी वासुदेव. कोण हा भाग्याचा.
आईशी याशी बोली बुवाच्या या संताच्या भेटीत संसाराची निवृत्ती होत असते। मग आता दुसऱ्या चरणात संसार शब्द आलेला आहे, तिथं तुमचा हात संसार लावायचा कोणता? लेकरा बाळाचा एकच वटा एकच खोटा, त्याचा दिमाग मोठा। आता इथं शेवटच्या चरणातही संसार शब्द तुका म्हणे ज्यांची भेटी होय संसाराची तुटी। हा संसार शब्द मात्र चिंतनाचा आहे। तुमचा जो जन्म मरणाचा संसार आहे, अगा पुनरुक्ती जननम आहे संसार, आगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे का मानणे तो जीव लोक तुम्ही म्हणे संसार वन जन्म मरण सत्यत्व बुद्धीनं मानणं तोही संसार जिंका वा संसार ईर काय ती बापुडी ईर अहंकाराची गुढी अहंकाराचा संसार विकाराचा संसार। विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथात सांगतात संसार नेमकं कशाला म्हणायचं? का बुद्धी कोय महाभास को आत्मात्रे जगत कथम इत्य निर्णय तो मोह स्वयं संसार इष्यति। का बुद्धी कोय महाभास, कोणतं जगत आहे कोणतं ब्रह्म आहे या बुद्धीला त्याचा निर्णय न लागल्यामुळे उत्पन्न झालेला जो मोह आहे त्या मोहाला संसार म्हणा विद्यारण्याचं म्हणणं आहे। या सर्व संसाराची निवृत्ती याच संताच्या भेटीत होती। पण त्या संत भेटीला कोण पुण्य कोण भेटी होय संसाराची तुटी जी हरी हरीला मनी दिले संसाराची पाणी। प्रस्तुत अभंगात एकही संत नावाचा शब्द नाही। हा अभंग संत प्रकरणाला सोडून नाही। चारी चरणात तुम्ही लक्ष द्या, कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी संत शब्द नाही। जे हरी हरीला मनी दिले संसाराशी यातही संत शब्द नाही। कोण हा भाग्याचा ऐशियाशी भुलेवाचा यातही संत शब्द नाही। तुका म्हणे ज्यांची भेटी होय संसाराची चारही चरणात संत शब्द नाही। जोग महाराजांच्या गाथेप्रमाणे हा अभंग संत प्रकरणातला आहे आणि या अभंगावर चिंतन करण्याचा मी थोडा प्रयत्न केला। मला इच्छा होती काय सांगू आता संताची उपकार हा अभंग घ्यावा आणि या अभंगाविषयी थोडा पाठवेध काय विक्रम महाराजांच्या परंपरेत काय मी या सांगू संताचे उपकार असा पाठ म्हणतात आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून काय सांगू आता संताचे उपकार। आपलेच भांडण लागू नये म्हणून गौरव मी जसं मागच्या वर्षी बोललो काही भगवान महाराजाला बोललो सर्वांपुढे तर मान्य करतोच। वारकरी शिक्षण संस्थेत कितीही चिंतनाची मंडळी असली परंतु मोतीराम महाराजांच्या शिष्य परंपरेत तुम्ही जी मंडळी आहात
तुमच्या परमार्थाची बरोबरी आम्हाला करता येणार नाही. रात्रभर कीर्तनाची पद्धत आहे. साधे भोळे वारकरी उभं राहून कीर्तन करतात. एखादा आपला सिद्धांत होईल, भक्ती त्यांची श्रेष्ठता आहे. मुक्तीवरील भक्ती जाण तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती येरती आरती विश्रांती या दृष्टिकोनातून संस्थेचा जरी मी विद्यार्थी असलो तरी आमचे गुरु नथुराम महाराज केहाळकरांचा आणि या परंपरेचा घनिष्ठ असा संबंध ठाकूरबुवांच्या वाड्यातले कीर्तन असतील किंवा मारुती महाराजांची भेट, तुम्ही ती व्हिडिओ क्लिप बघा. दोन्ही महात्म्यात काय प्रेम होतं आणि तेच प्रेम या परंपरेवर आहे. या परंपरेचा अधिकार फार मोठा आहे, नाही का? तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा, जसं मोतीराम महाराज असतील, मारुती महाराज असतील, काका असतील, आदी करून ठाकूरबुवाचा घराणा असेल, या परंपरेविषयी मोठी श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे, प्रेम आहे. आणि जे ठाकूरबुवांची परमार्थाची शिस्त मोतीराम महाराजांनी पाळली, मोतीराम महाराजांची शिस्त मारुती महाराजांनी पाळली, महाराजांची शिस्त मोठ्या महाराजांची शिस्त काकांनी पाळली आणि आता काकाच्या पावलावर पाऊल देऊन गृहस्थी जीवन असताना पण जेवढे काही काकाचे नियम आहेत, जसं जमल शरीराला जशी साथ मिळल, कथेची सामुग्री ढेरावसानावरी शरीराला सांभाळत सांभाळत आदरणीय महाराज ते नियम करत असतात. भगवान करून महाराजांना ती ताकद यावी आणि काकांचा पूर्ण कारभार अगदी लहान वयातच महाराजांवर पडला. मला वाटते वारकरी शिक्षण संस्थेत 2 वर्ष महाराज अध्ययनाला होते, पण हा भार अंगावर पडला. ते जोग महाराजांच्या संस्थेचे अनुयायी आहेत आणि काकाची तर लाडकी लेख मजवर कृपा 30-40 जणांची काय ही परंपरासाठी नाही, या परंपरेचा त्यांना आशीर्वाद आहे. जोग महाराजांच्या परंपरेत अहो एक दिवस का संस्थेचा पाठ केला ना, विद्यार्थी संस्थेचा आहे. त्या दिवशी शिरपूरला म्हणजे गुरुवरे दादा बोलले, मी युट्यूबला ऐकून मला बरं वाटतं. सध्याच्या काळात गुरुवरे दादा हे ज्ञान सिंधू ते दादा त्या दिवशी महाराजाला म्हणले, महाराजाला मी गुरु बंधूच म्हणून. महाराजाला काय म्हणले ते गुरु बंधूच. तर मला त्यांचा अनुभव आहे, ते परीक्षक असतात गुरुजी संदीपान महाराज. 4 वर्षाचा अभ्यास करून पुढे कीर्तन करायला घाबरतो. यंदा मी त्यांच्या हाताकडून पास झालो आणि ते संदीपान महाराज यांना म्हणतात आम्ही कोण आहे, गुरु बंधू आहे. का ही परंपरा मोठी आणि या परंपरेचे पायक असून देखील महाराज संस्थेचे अनुयायी आहेत आणि तोरणाबंद आमचाही आहे. या दृष्टिकोनातून या चिंतन सेवेचा योग आहे. मागील वर्षी सेवा केली, मागच्या वर्षी म्हणलो नव्हतो की मी पुन्हा येईल, फोन केल्याबरोबर मी नाही म्हणलो. ते माझ्या वयानं मोठे, थोडा राग आला, म्हणजे कस काय येत नाही म्हणलं, बरं बाबा येत, पण आता पुढच्या वर्षी मात्र कीर्तन करणार नाही. नाही नाही म्हणजे नाही. या सप्ताहाचं स्वरूप मला मोठं होताना बघायचंय. तुम्हा सर्वांचं सहकार्य गुरुवर्य महाराजांना आहेच. किती अन्नदान होतं, सकाळी अन्नदान, दुपारी अन्न, 4 वाजता अन्नदान, जसे जसे आले तसे माये जगन्नाथ चालूच आहे, बंद नाही ना. मी तिकडे जाऊन बघितलं, अन्नदान आहे. आणि या सप्ताहाचं स्वरूप आणि ही काकांच्या समाधी पुढची सेवा आहे. राजहंसाची चालणी पुतळी झाली या शहाणी. मला माहित नाही वेळ जास्त व्हायला मोठे कार्यक्रम होतील, मग काकाच्या समाधी पुढे कीर्तन होऊ नये? काकाच्या समाधी पुढे या प्रसादाचे कीर्तन होऊ नये का? मोठा महाराष्ट्र कीर्तन करत, पण आम्ही का करू नये? 2 वर्ष सेवा झाली, आता पोट भरलं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिणी बाळ कौतुकी कौतुका. 2 वर्षे काकाची सेवा झाली.
आज जेवढं काही चिंतन केलं ते श्री गुरुनाथ महाराजांच्या आशीर्वादाचे, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचे. जेवढं काही चुकीचं बोललो माझा उद्धटपणा आहे, मूर्खपणा आहे, झालेल्या जास्तीच्या वेळाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इथं सर्वजण उपस्थित आहेत, नाव कोणाचं घेता येत नाही, सर्वांच्या ठिकाणी आदरभाव व्यक्त करतो, आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी याकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानी एवढा होईन मी. या दृष्टिकोनातून पुनश्च एकदा सर्व भाविकांच्या चरणी मनोभावे लीन होतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर